अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन जे आपण सर्वजण मिळून करत आहोत, ज्यात मी असेल व माझ्याबरोबर 26 जण इथं हे आंदोलन करत आहेत। सुरुवातीला हा आकडा 10चा होता, पण बघता बघता अनेक शेतकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि त्याच्यामध्ये काही महिला सुद्धा इथं शेतकऱ्याच्या हितासाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत। मी त्यांच्या मनापासून सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अजित नवले साहेबांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं, आत्ताची काय परिस्थिती वस्तुस्थिती ही आपल्या सर्वांना सांगितली। आता आम्हा सर्वांना अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करून 24 तास झाले। त्या 24 तासामध्ये काल दोनदा कृषी मंत्री साहेबांबरोबर बोललो, त्याच्याचबरोबर सहकार मंत्र्यांशी पण बोलणं झालं। आज अजूनपर्यंत सरकारकडनं कुठलाही निरोप त्या ठिकाणी आलेला नाही। तो कधी येईल काय येईल हे नंतरच तिथं आपल्याला कळेल। पण काही बातम्या आणि काही स्टेटमेंट जे काही मोठे नेते टीव्हीवर करत आहेत ते काही प्रमाणात मी बघितले। याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट केलं। सुरुवातीला ते म्हणत होते की या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या कर्जमाफी योजनेमध्ये कुठेही अट आम्ही टाकलेली नाही, हे त्यांचं पहिलं स्टेटमेंट। नंतर ते म्हणतात 99% शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल। म्हणजे सुरुवातीला कुठली अट शर्त नाही असं त्यांनी सांगितलं, नंतर म्हणतात 99% शेतकऱ्यांना फायदा होईल। काल ते म्हणाले 40 लाख शेतकऱ्यांना बिना अट तिथं मदत होणार आहे। म्हणजे योजना आहे 55 लाख शेतकऱ्यांची। काल संध्याकाळी त्यांनी कुठेतरी मान्य केलं असं आपल्याला म्हणावं लागेल की 40 लाख लोकांना फायदा होईल, म्हणजे कुठेतरी 15 लाख लोकांवर अन्याय होईल। आता हे स्टेटमेंट त्यांनी जे दिलं सुरुवातीचं की कोणालाच काही फरक पडणार नाही, सगळ्यांना त्याचा फायदा होईल, आणि हळूहळू बघता मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा मान्य केलं की हा जो काही ड्राफ्टचा मसुदा आहे नाही तर जे काही GR बनवला आहे त्याच्यामध्ये नक्कीच काही अटी आहेत। त्या अटीमुळे लाखो शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे। मला असं वाटतं की शेतकरी एकजुटीचा हाच खऱ्या अर्थाने फायदा असतो। आता याच्यात ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की जर कर्जमाफी सरसकट दिली तर बँकिंग सिस्टमला अडचण होईल। 2014 पासून आत्तापर्यंत या देशामध्ये मोठे मोठे जे व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना आत्तापर्यंत 20 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी दिली गेली। आणि इथं आम्ही शेतकरी म्हणून कुठेतरी एवढंच म्हणतोय की 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही जी जाहीर केली ती पूर्णपणे आमच्या शेतकऱ्याला तुम्ही द्या। आता 20 लाख कोटी रुपये मोठ्या व्यावसायिकांचे पैसेवाल्यांचे माफ करून जर या बँकिंग सिस्टमला अडचण झाली नसेल तर मग आमचे 35,000 कोटी रुपये 55 लाख शेतकऱ्यांचे माफ करून थोडी बँकिंग सिस्टमला काय अडचण होणार आहे। काल मोदी साहेबांचे गुणगान गात असताना त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की आपल्या या देशाची परिस्थिती इतकी चांगली आहे, जर पंतप्रधान साहेबांनी ठरवलं एका दिवसामध्ये या देशावरचं सगळं कर्ज जर भरून टाकायचं तर आपली आर्थिक ताकद इतकी चांगली आहे की एका दिवसामध्ये आपण तो निर्णय तिथे घेऊ शकतो। म्हणजे त्याचा अर्थ
एका बाजूला शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही जेव्हा तुम्हाला म्हणतोय सरसकट कर्जमाफी द्या, तेव्हा तुम्ही म्हणता बँकिंग सिस्टमला अडचण येईल, आणि दुसऱ्या बाजूला मोदी साहेबांची प्रशंसा करत असताना तुम्ही सांगताय की आपली आर्थिक परिस्थिती या देशाची इतकी चांगली आहे की या देशावर कितीही लोन झालं तरी ते आपण भरून काढू शकतो. म्हणजे हा विरोधाभास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. खरं तर आकडेवारी द्यायची झाली, कारण तुम्हालाही माहिती, मी जेव्हा बोलतो तेव्हा आकड्यातच बोलतो. 2014 मध्ये या देशावर, पूर्ण देशावर 56 लाख कोटीचं कर्ज होतं, आणि आत्ता या देशावर गेल्या 10 वर्षामध्ये 210 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणता की मोदी साहेब आणि त्यांनी हे जे सरकार चालवलेलं आहे त्याच्यात इतकी ताकद आहे, हे 200 लाख कोटीचं कर्ज एका दिवसात तुम्ही भरू शकता. आमचं एवढंच म्हणणं आहे, 200 लाख कोटीचं कर्ज तुम्ही काय भरू नका, पण आमच्या शेतकऱ्याचं 35,000 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही भरा आणि सरसकट कर्जमाफी तिथं आम्हाला शेतकऱ्याला द्या. मी सातत्याने, आणि खरं तर आता नवले साहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना GR बद्दल सांगितलं, याच्यामध्ये अटी आहेत आणि त्या अतिशय घातक आहेत. त्या अटी काढणं फार महत्त्वाचं आहे. 2019ला जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीला ही कर्जमाफी तुम्ही जोडत असाल तर 2019ला 48 लाख शेतकऱ्यांनी त्या कर्जमाफीचा लाभ घेतला होता. त्या कर्जमाफीचा लाभ जर 48 लाख शेतकऱ्यांनी घेतला असेल तर साधा तुम्हाला मला प्रश्न आहे, तर या कर्जमाफीमध्ये या 48 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार का नाही होणार? 100% होणार. आणि अन्याय कसा होणार? तर 2 लाखापर्यंत कर्जमाफी या सरकारने जी जाहीर केली त्याच्यामध्ये 19ची अट असल्यामुळे ते म्हणतात 50,000 पर्यंत ज्या लोकांनी 19चा फायदा घेतलेला आहे कर्जमाफीचा, त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000पर्यंतच हे सरकार तिथं मदत करणार आहे. आमचं म्हणणं आहे एवढीच अट काढा, एवढीच अट काढा. मग काय होणार आहे? ज्या शेतकऱ्याची 2019ला कर्जमाफीचा फायदा घेतलाय त्याचा आत्ता जर 1.5 लाख रुपयाचं कर्ज असेल तर या GR प्रमाणे फक्त 50,000 रुपयाचा फायदा त्यांना मिळणार. पण त्याच्यासाठी आधी त्यांना 1 लाख रुपये भरावे लागतील खिशातून. आहेत का पैसे एवढे शेतकऱ्याकडे? आज नाहीत. 1 लाख भरल्यानंतर 50,000. आमचं म्हणणं ही अट काढा, त्याला काय होईल? 1.5 लाखच्या 1.5 लाख रुपये हे आमच्या शेतकऱ्यांचे तिथं माफ होणार. 2 लाख असतील तर 2 लाख माफ होणार. 2.5 लाख असतील तर तिथं 2 लाख माफ होणार. 50,000 ठीक आहे, आम्ही भरू. खरं तर नवले साहेब, शेतकरी संघटनेचं मत आहे की जेवढं केवढं कर्ज आमच्या शेतकऱ्यावर असेल तेवढं तुम्ही माफ करा. ही महत्त्वाची मागणी आहे. सरकार या बाबतीत काय करेल हे आपल्याला सांगता येणार नाही, पण सरकारच्या हातामध्ये हा मसुदा असेल, हा GR असेल तर या 2 अटी तरी काढा. त्याच्याचबरोबर दुसरी अट जी आहे ते रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याची आहे. 2017ला कर्जमाफी झाली तेव्हा रेग्युलर भरणारे शेतकरी किती होते? 14.5 लाख. जेव्हा 2019ची कर्जमाफी झाली तेव्हा हे शेतकरी किती होते? 14 लाख. आता तुम्ही म्हणताय 23 लाख आहेत. 23 लाख आकडा कुठून आणला तुम्ही? हे रेग्युलर भरणारे शेतकरी 23 लाख कुठंच नाही आहेत. आणि याच्यात तुम्ही अट काय टाकली? 25-26 जे वर्ष झालं आणि 26-27 जे वर्ष झालंच नाही. मग तुम्ही काय म्हणता या 14 लाख शेतकऱ्याला की बाबांनो अजून 1 वर्ष तुम्ही थांबा, आणि 1 वर्ष थांबा, तेवढं तुम्ही परतफेड करा, मग तुम्हाला आम्ही कर्जमाफी देऊ या रेग्युलर शेतकऱ्याला. हाच अर्थ झाला ना 26-27चा. मग ही अट कशाला पाहिजे? मदत आज आमच्या शेतकऱ्याला आत्ताच्या आत्ता तिथं मदत पाहिजे. त्यामुळे या 2 अटी काढणं आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला सरकारला एवढंच सांगायचं आहे, आम्ही राजकीय टीका करणार नाही. आम्हाला टीका महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.